तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोकणी ओमे या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, फणसाची भाजी कशी केली आता कोकणामध्ये ती आज मी तुमका दाखवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. तर आता आधी आपलं फणस काढूचं हा. तर चला आपण जाऊया फणस काढू. तर या बागेत फणस आहे, तर आता आपण काढूक चालला. ह्या बघा फणसाचं झाड. तर आता इकडचं आपल्या फणस काढूचं. ही काळी मिरीची वेल आहे बघा. आईला मग एका नंतर मग पाण्यात टाकूचा गर काढून की असाच. तो काल माका सांगितलं की उद्या नको ये म्हणून. अरे मी सांगितलंय म्हणजे कसा आता संध्याकाळीलाच ती किती वाजता, अरे 5-5:30 वाजता पण येतो, 6 वाजता पण येतो. मग 8 वाजता पण येते. हो त्यांची काय बोच्याखाली गाडी या नाही गो, पण दुसऱ्या उगाच तरी कधीतरी ये. कधी गो 5 मिनिटं बसो गो जीव दुसऱ्या आणि येतो काय बोलो गो 5 मिनिटं बोलो हवा तर असा येतो होत. पण दिवसभर तुमचं राजापूरच जायचं. तुम्ही सांगत होता आता हा एक हो का नेता करू का आमका उद्याक एखादं वळ लागलं कालवा घालून ना. कालवा काय कालवावाले मी नाही कालवाची. मग कोण जाता बघा की कोणाचं ते? कोणाचं? प्रद्युम्नाचं का? परदीप नानाचं, आमचं नाही. आता पण तू आता मग खर्चाचा काय तू का उशीर होईल. जमते मशीन आला. तर चुलीवरती गरम पाणी ठेवलेला. तर या बघा इकडे फणस आपण या केलेला. तर आता या गरम पाण्यात टाकूचं आपल्या. उद्या सकाळी पटकन शिरण्यासाठी म्हणून या करूक लागतं. बाकी काय तसं काही विषय नाही या. उद्या करूचं की आत्ता करूचं, संध्याकाळ टाकलं उद्याच दिवस टाकायचं उद्या टाकायचं. तर आता वाले सकाळची 7. तर आता आपण भाजी का सुरुवात करणार आहोत. भाजी करू तुमका पूर्ण रेसिपी दाखवणार आहे. आता याच्यात मसालो टाकलेलो, अगोदर तेल टाकलेला होता. हळद, जिरा मोहरी हिंग लसूण कढीपत्ता टाक. हे सांगून कसा तू सांगून कसा भाजी टाकूया आता सगळी.
भाजी शिजवका अर्धा तास जाईल आणि आता या भाजीत घरी बनवलेलो कांदा खोबऱ्याचा मसाला टाकूचो आहे बघा, स्पेशल घरी बनवलेलो. आता याच्या शेवटचं मीठ टाकू फक्त बाकी आहे बघा. तर आता भाजी शिजलेली आहे. आता तुमका दाखवतोय इकडे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.